नमस्कार. ही आजची अतिशय सुंदर रचना. तिचे शीर्षक आहे खरे वारसदार कोण आणि तिचे कवी आहेत कवी नितीन चंदन शेवे सर. तुम्हाला नक्की आवडेल. रायगडावरून राजे म्हणाले मी स्वराज्याला जन्म दिला. 14 तळ्याच्या पाण्यातून बाबासाहेब म्हणाले मी संविधानाला जन्म दिला. कोल्हापूरच्या मातीतून राजर्षी शाहू महाराज म्हणाले मी माणुसकीला जन्म दिला. तिघेही सोबत ओरडले, अरे आम्ही आमचा जन्म इथल्या मातीसाठी खर्च केला आहे. अरे आम्ही आमचा जन्म इथल्या मातीसाठी खर्च केला. तिघांच्याही आवाजात वेदना होती, माया होती, ममता होती. तिघांनी हातात हात घेतले आणि थेट बेडेवाड्यावर गेले. महात्मा फुल्यांनी तिघांना मिठी मारली. महात्मा फुल्यांनी तिघांनाही मिठी मारली. 3 भाऊ एकत्र आल्याची बातमी पाहून सावित्रीचं काळीज भरून आलं. 3 भाऊ एकत्र आल्याची बातमी पाहून सावित्रीचं काळीज भरून आलं आणि हे महापुरुष आल्याची बातमी मला कळाली आणि मी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावत पळत भिडेवाड्यावर गेलो. मी राजेंना जय भवानी म्हटलं. बाबासाहेबांना जय भीम केला. शाहू महाराजांना नमस्कार केला आणि महात्मा फुल्यांना मी वंदन केलं. मी सर्वांसोबत एक हळूच सेल्फी घेतला. सर्वांनी मला जवळ घेतलं. कोणीच मला माझी जात विचारली नाही, कोणीच धर्म विचारला नाही. आई बापाच्या मिठीपेक्षा जगातली सर्वात जास्त ममता त्यांच्या मिठीत मिळत होती. पाणावलेल्या डोळ्यांनी मी सर्वांसमोर हात जोडून उभा राहिलो. तेव्हा महात्मा फुल्यांनी हातात खडू घेतला आणि फळ्यावर लिहिलं, आमचे खरे वंशज आमचे वारसदार हे आमच्या रक्तातून नाही तर आमच्या विचारातून जन्म घेतात. तोच खडू बाबासाहेबांनी हातात घेतला आणि त्यांनी लिहिलं, जे आमचे विचार पेरतात तेच आमचे खरे वारसदार. पुन्हा तोच खडू त्यांनी शिवबाकडे दिला आणि महाराजांनी लिहिलं, जो प्रत्येक स्त्रीमध्ये आपली आई बहीण शोधतो तोच माझा खरा मावळा आहे आणि तोच माझा खरा वारसदार. नंतर शाहू महाराजांनी त्यांच्या खाली लिहिलं, जो माणसांवर माणसासारखं प्रेम करतो तेच आमचे वारसदार. जो माणूस माणसासारखं माणसांवर प्रेम करतो तोच आमचे खरे वारसदार. आणि मग सावित्रीने लिहिलं, आमचे विचार पेरत चला, आम्ही पुन्हा पुन्हा या मातीत उगत राहू. आणि त्यांनी माझ्या हातात खडू दिला आणि सगळेजण हसत म्हणाले, आता तू काहीतरी लिही. माझी अक्कलच बंद झाली. मी खडू घेतला आणि सगळ्यात शेवटी फक्त एक पूर्णविराम दिला. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा त्यांच्याच रक्ताचे वारसदार गटागटाने गाढवासारखे घेऊन बोंबलत होते. गाढव घेऊन बोंबलत फिरताना दिसले. तेव्हा मी सगळ्यांना तुडवायला सुरुवात केली. तेव्हा रस्त्यावर पडलेले निळे भगवे झेंडे मी हातात घेतले आणि तिरंग्याखाली झाकून ठेवले. तेव्हा खिडकीतून त्या सर्वांनी माझ्याकडे पाहिलं. लढत राहा म्हणून आशीर्वाद दिला. धन्यवाद.